रामकृष्ण हरी मित्रांनो, पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सगळ्या संतांचा पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचला आषाढी वारीच्या आदल्याच दिवशी आणि लाखो वारकरी बांधव पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाले। आणि आता मित्रांनो, सगळ्या संतांचा जो पालखी सोहळा आहे तो परतीच्या प्रवासाला लागलाय। मित्रांनो, 29 तारीखला अक्षरशः वारकरी बांधवांच्या डोळ्यातून पाणी येतं बघा, की ज्याप्रमाणे एखादी माहेरवासीन आपल्या माहेरवरून ज्यावेळेला सासरला निघते ना, तसा हा प्रसंग आहे त्या ठिकाणी बघा। आणि मित्रांनो, वारकरी बांधवांच्या मुखातून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग निघतो। जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच पंढरी, धन्य झालो आम्ही जन्माचे, नाम घेऊ तुझे आवडीचे, जातो माघारी पंढरीनाथा, दीपवली तुझी पंढरी, चालू झाली भक्तांची वारी, तुका म्हणे भक्ती करा तुझी, जाते पापे जन्माची जळुनी। हा अभंग त्या ठिकाणी बघा म्हटला जातो आणि वारकरी बांधवांची पावलं त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं चालू लागतात। आजच्या व्हिडिओमधून आपण संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरुबंधू संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास याचं वेळापत्रक पाहणार आहोत, पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर। तर मित्रांनो, 29/7 वार बुधवार येतोय आणि या दिवशी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले बघा पंढरपूरवरून त्र्यंबकेश्वरकडं। आणि पहिला जो मुक्काम आहे 29 तारीखचा तुळशी या ठिकाणी असतो बघा। आता याच्यानंतर 30/7/2026 वार गुरुवार येतोय, तुळशीवरून पालखी सोहळा निघतो आणि पिंपळनेर या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो। आता याच्यानंतर पहा, 31/7/2026 वार शुक्रवार येतोय, पिंपळनेरवरून पालखी सोहळा निघतो आणि केम या ठिकाणी बघा मुक्काम असतो। याच्यानंतर 1/8/2026 ऑगस्ट महिना आणि या ठिकाणी शनिवारचा जो मुक्काम आहे झरे या ठिकाणी असतो बघा। याच्यानंतर 2/8/2026 वार रविवार येतोय, पालखी झरे या ठिकाणून निघते आणि संध्याकाळी जातेगाव या ठिकाणी मुक्काम असतो। आता याच्यानंतर 3/8/2026 वार सोमवार येतोय, जातेगाव या ठिकाणी पालखी सोहळा निघतो संत निवृत्तीनाथांचा आणि संध्याकाळी बाभुळगाव या ठिकाणी मुक्काम असतो बघा। याच्यानंतर 4/8/2026 वार मंगळवार येतोय, बाभुळगाव या ठिकाणी पालखी सोहळा निघतो आणि संध्याकाळी वाटेफळ या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो। आता याच्यानंतर 5/8/2026 वार बुधवार येतोय, वाटेफळ या ठिकाणी पालखी निघते आणि संध्याकाळचा मुक्काम हा अहिल्यानगर या ठिकाणी असतो। याच्यानंतर 6/8/2026 वार गुरुवार येतोय, पालखी अहिल्यानगरवरून निघते आणि नांदगाव या ठिकाणी बघा मुक्काम असतो संध्याकाळचा। याच्यानंतर 7/8/2026 वार शुक्रवार येतोय, पालखी नांदगाववरून निघते आणि गुहा या ठिकाणी मुक्काम असतो। याच्यानंतर 8/8/2026 वार शनिवार येतोय, पालखी गुहा या ठिकाणून निघते आणि पालखीचा जो मुक्काम आहे संध्याकाळचा गोगलगाव या ठिकाणी असतो बघा। याच्यानंतर 9/8/2026 वार रविवार येतोय, पालखी गोगलगाववरून निघते आणि संध्याकाळचा मुक्काम हा नान्नज या ठिकाणी असतो बघा। याच्यानंतर 10/8/2026 वार सोमवार येतोय, पालखी नान्नजवरून निघते आणि संध्याकाळचा मुक्काम हा नांदूर शिंगोटे या ठिकाणी असतो। याच्यानंतर 11/8/2026 वार मंगळवार येतोय, पालखी सोहळा नांदूर शिंगोटेवरून निघतो आणि धोंडी या ठिकाणी मुक्काम असतो बघा। याच्यानंतर 12/8/2026 वार बुधवार येतोय, पालखी धोंडीवरून निघते आणि शिन्नर या ठिकाणी मुक्काम असतो। याच्यानंतर 13/8/2026 वार गुरुवार येतोय, शिन्नरहून पालखी सोहळा निघतो आणि संध्याकाळी चेडी या ठिकाणी मुक्काम असतो। याच्यानंतर 14/8/2026 वार शुक्रवार येतोय, चेडी या ठिकाणी पालखी निघते आणि संध्याकाळी पिंपळगाव बोहोला या ठिकाणी मुक्काम असतो बघा। आणि शेवटी 15/8/2026 वार शनिवार येतोय, संत निवृत्तीनाथ यांचा पालखी सोहळा पिंपळगावरून निघाल्यानंतर संध्याकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पालखी पोहोचते। या पालखी सोहळ्याची सांगता त्या ठिकाणी होते।
मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणे की आपल्याला पालखीचं दर्शन पंढरपूरकडे जाताना जर नसेल आपल्याला भेटलं, तर येताना आपल्या भागातून हा पालखी सोहळा येत असेल तर मित्रांनो नक्की पालखी सोहळ्याचं या ठिकाणी दर्शन घ्या संत निवृत्तीनाथ महाराजांचं. कारण संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याबरोबर येत आणि परत ते आपल्या समाधीस्थ जागेवरती जाऊन समाधीस्थ होतात. बघा मित्रांनो, ही एक संधी आहे. विचार करा, लाखो वारकरी बांधव पंढरपूरला जातात, परंतु येताना मित्रांनो निष्ठावंत जे वारकरी बांधव आहेत की ज्यांची पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर वारी असते महिन्यातून 2दा, ते वारकरी अजिबात पालखीमध्ये सोडत नाहीत. बघा मित्रांनो, ही सुंदर अशी माहिती आवडली असेल तर फक्त आमच्या चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र विश्वासानं करा. रामकृष्ण हरी.